बऱ्याच वेळा काय होतं, घरातील लहान मुलं बदाम आणि अक्रोड खायला नकार देतात किंवा ते आवडीनेही खात नाही. पण बदाम आणि अक्रोड हे असे दोन पदार्थ आहेत की जे मुलांच्या बुद्धीच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहेत. तर आजची आपली खास रेसिपी आहे बदाम आणि अक्रोडपासून बनवलेले लाडू, आणि तेही गुळाचा पाक न करता. खूप साधी सोपी रेसिपी आहे. हे लाडू कसे बनवतात हे पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सविता. स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. बदाम आणि अक्रोडचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 50 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत, 70 ग्रॅम बदाम, साजूक तूप, पाव वाटी सफेद तीळ आणि गूळ. आता आपल्याला हे बदाम आणि अक्रोडचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आपण गॅस ऑन करूयात. गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन ठेवणार आहे. नॉनस्टिक पॅन यासाठी की आपल्याला इथे जास्त तुपाचाही वापर करायचा नाही. फक्त 1 चमचा तूपमध्ये आपण इथे हे लाडू बनवणार आहोत. आपलं पॅन गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा तूप घालूयात. आपण पाहू शकता इथे आपलं पॅन गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालते. तूप चांगलं वितळलं की ते आपण सर्वीकडे पसरून घेऊयात अशा पद्धतीने. तर यामध्ये आपण आता आपण जे कट केलेले बदाम आहेत ते घालूयात. मी ते 70 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत. आपण हवं तर जास्त क्वांटिटीमध्ये घेऊ शकता, पण नेहमी हे लक्षात ठेवायचं की अक्रोडपेक्षा बदाम हे जास्तच हवेत. आता आपल्याला गॅसची फ्लेम ही खूप मंद ठेवायची आहे. मंद गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला हे बदाम या तुपामध्ये चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण पाहू शकता. जास्त वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 5 मिनटामध्ये आपले हे बदाम भाजले जातात. आपण हवं तर यामध्ये काजू किंवा पिस्ताही घालू शकतो, पण ही आपली रेसिपी खास याच्यासाठी आहे की आपली मुलं बदाम आणि अक्रोड हे आवडीने खात नाहीत. आता हे आपण पाहू शकता चांगला लालसर कलरही आलेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात अक्रोड. आपल्याला बदाम सेपरेटली काढून घ्यायची गरज नाही आहे, कारण की आपण फक्त हे 1 चमचा तुपामध्ये आपण हे सर्व भाजून घेणार आहोत. अक्रोड घातल्यानंतर आपल्याला इथे एकसारखं हलवायचं आहे. गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे. खाली लागू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण पाहू शकता इथे हे दोन्ही कसं मी एकत्र एकसारखं हलवून भाजून घेते. इथे अक्रोड तसे मी फारसे बारीकही केलेले नाहीत. गरजही नाही आहे आपल्याला जास्त फारसे बारीक करून घ्यायची. या तुपामध्ये आपण हे चांगले खरपूस भाजूयात. अक्रोड हे खरंच त्याचा आकारच हा मेंदूच्या आकारासारखा असतो, म्हणजे ते बुद्धी वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. आता हे आपलं चांगलं खरपूस भाजलेलं आहे. तर यामध्ये आपण घालूयात पाव वाटी सफेद तीळ. थंडीचे दिवस आहेत म्हणून इथे मी सफेद तिळाचा वापर केलेला आहे. आपण नाही घातलं तरी चालेल किंवा आपण घालूही शकता. आता सफेद तीळ घातल्यानंतर एखादा मिनिट आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. सफेद तीळ घातल्यानंतरही आपल्याला एकसारखं परतून घ्यायचं आहे, कारण की तीळ पटकन जळू शकतात. आपण पाहू शकता इथे चांगलं मी हलवून घेतलेलं आहे. जर एकसारखं हलवलं तर खूपच चांगलं आहे. तर यामध्ये सफेद तीळ घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही शेवटपर्यंत आपल्याला ही स्लोच ठेवायची आहे. तर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. मी इथे अर्धा वाटी गूळ हा सुरीने बारीक चिरून घेतलेला आहे. इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे. ती एक आपल्याला कटकट नाही आहे. फक्त आपल्याला इथे नॉर्मल गूळ घालायचा आहे. आपला गूळ घालून झालेला आहे. गूळ घातल्यानंतर हे आपण चांगलं परतून घेऊयात. आणि हे आपल्याला फक्त एखादा मिनिटच आता गूळ घातल्यानंतर परतायचं आहे. जास्त वेळ परतायचं नाही आहे. आपलं हे आता 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण चांगलं थंड करून घेऊयात. आपलं हे मिश्रण थंड करून झालं की आपल्याला हे मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक वाटायचं नाही. जसं आपण शेंगदाण्याचा कूट करतो जाडसर, तसं आपण हे जाडसर वाटून घेऊयात. आपण पाहू शकता इथे मिक्सरच्या जारमध्ये सर्व घालून घेते. आणि सगळं आपल्याला हे एकत्रच कारण एकत्रच भाजलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं एकत्रच वाटून घ्यायचं आहे. आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. आपण पाहू शकता इथे आपलं हे वाटण झालेलं आहे. कुठेतरी आपल्याला अर्धा बदाम दिसतोय, कुठेतरी आपल्याला जाडसर अक्रोड दिसतोय. तर त्याची एक वेगळीच चव आहे. ते आपण खूप त्याची पावडर बनवलेली नाही.
आता आपण हाताला थोडंसं तूप लावून घेऊयात आणि आपण छोटे छोटे असं लाडू वळून घेऊयात. गूळ हा चिकट असल्यामुळे आपल्याला लाडू वळायला जास्त त्रास होत नाही आहे. आपण पाहू शकता हातामध्ये असं चांगलं दाबून दाबून छोटे छोटे आपण गोलाकार लाडू बनवून वळवून घेऊयात. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि हे लाडू मुलांना कळूनही येत नाही की हे नक्की कशापासून बनवलेले आहेत, कारण की हे आपण तुपामध्ये खरपूस भाजून घेतो, त्याच्यामुळे त्याची चवही खूप छान लागते. आपण पाहू शकता आपल्या इथे एक लाडू वळून झालेला आहे. खूप छोटासा आहे, दिसायलाही तो खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतो. अशा पद्धतीने आपण एक एक करून सगळे लाडू वळून घेऊयात. इथे एक महत्त्वाची टिप्स अशी आहे की जर एखाद्या वेळेस जर समजा गुळाला फारसा चिकट, म्हणजे गूळ कधी कधी आपलं चिकटपणा फारसा नसतो, तर आपण थोडंसं हे मिश्रण गरम करून घेतलं तरी चालेल. जास्त गरम करायचं नाही, थोडंसं कोमट झालं तर लगेच आपण याचे लाडू वळू शकतो. आपले लाडू इथे वळून तयार झालेले आहेत. आजचे हे लाडू आपल्याला कसे वाटले हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. घरी एकदा नक्की ट्राय करा. मला खात्री आहे हे लाडू तुम्हाला खूप आवडतील, तुमच्या मुलांनाही खूप आवडतील. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन